आजचा व्हिडिओ सुरू करण्याआधी मला तुम्हाला एक प्रश्न विचारायचा आहे की जर का समजा तुम्ही आज 15 ते 20 लाखाच्या बजेटमध्ये किंवा इव्हन 25-30 लाखाच्या बजेटमध्ये एखादी पेट्रोल कार खरेदी केली आणि जर का समजा तुम्हाला 2 ते 3 महिन्यात किंवा 6 महिन्यात असं कळालं की आता तुम्हाला मार्केटमध्ये फक्त E85 फ्यूल भेटणार आहे किंवा E30 भेटणार आहे, तर आज जी गाडी तुम्ही खरेदी करत आहात जी की E20 कंप्लायंट आहे, तर त्या गाडीचं काय होईल? जवळपास म्हणजे 6 महिन्यातच ती गाडी जुनाट होईल का? मग मायलेज ड्रॉप होईल, इंजिनमध्ये प्रॉब्लेम येईल, नेमकं काय होऊ शकतं? त्याचबरोबर आता रिसेंटली आपल्या इथे मिनिस्टर्स लोक सांगत आहेत की आता जवळपास भारतामध्ये आपण E85 सगळीकडे लॉन्च करणार आहोत. बऱ्याच कंपन्या तुम्हाला फ्लेक्स फ्यूलच्या गाड्या देणार आहेत. सो मग त्याच्यानंतर काय होऊ शकतं? आपल्या जुन्या गाड्यांचं काय होऊ शकतं? इव्हन त्या लोकांचा सुद्धा या ठिकाणी सगळ्यात मोठा प्रश्न आहे की म्हणजे जे लोक आता 2026 मध्ये गाडी घ्यायचा विचार करत आहेत, तर मग त्यांनी यावेळी थांबलं पाहिजे का मग लगेच नवीन गाडी घेतली पाहिजे? नेमकं काय करावं काय नाही याच्यामध्ये लोक खूप संभ्रमात आहे. आणि त्याच्यामुळे रिसेंटली म्हणजे गेल्या काही दिवसांपासून मला इंस्टाग्रामवर, इव्हन व्हॉट्सअपवर, इव्हन आपल्या यूट्यूबच्या काही व्हिडिओजच्या कमेंट्सवर सुद्धा लोकांच्या एवढ्या प्रतिक्रिया येत आहेत, एवढे प्रश्न विचारत आहेत की दादा आता E85 आलं आहे, E85चं पेट्रोल पंप उघडल्याचं आम्ही बघितलं आहे. सो मग त्याच्यामुळे काय आपल्याला पेट्रोल भेटणार आहे की नाही, किंवा मग E85 आलं तर आपल्या जुन्या गाड्यांचं काय होईल आणि नेमकं सरकारची पॉलिसी काय आहे, म्हणजे असे अनेक प्रश्न येत आहेत. सो आजच्या या व्हिडिओमधून आपण सोप्या मराठी भाषेत जाणून घेणार आहोत आजचं चालू असलेलं E20, त्याच्यानंतर पुढचं येणारं E30, त्याच्यानंतर पुढचं येणारं E85, या सगळ्यांचा विषय आपण जाणून घेणार आहोत. त्याचबरोबर आता जे रिसेंटली मिनिस्टरनी सांगितलं की पूर्णपणे इथेनॉलवर चालणाऱ्या गाड्या, याची सुद्धा आपण माहिती घेणार आहोत. सो त्यामुळे हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. तुम्हाला या व्हिडिओमधून एक्झॅक्ट माहिती तर मिळेलच, त्याचबरोबर तुम्हाला ह्याही प्रश्नाचं मी उत्तर देणार आहे की तुम्ही आजच्या डेटला नवीन गाडी जर घ्यायचा विचार करत असाल तर ती घेतली पाहिजे की थांबलं पाहिजे. कारण की बरेच लोक असे सुद्धा म्हणत आहेत की जर का समजा आज आम्ही गाडी घेतली तर तो आमच्या लाईफमधला सगळ्यात मोठा चुकीचा डिसिजन असू शकतो का? सो या सर्व प्रश्नांची उत्तरं मी देणार आहे आणि व्हिडिओच्या शेवटी मी माझं सुद्धा पर्सनल ओपिनियन सांगणार आहे. त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. चला तर आता मुख्य व्हिडिओला सुरुवात करूया. आता सगळ्यात आधी आपण जे बघणार आहोत ते म्हणजे E20. आता सध्या जर आपण बघितलं ना, तर E20 म्हणजे काय, तर त्याच्यामध्ये 20% एथेनॉल आहे आणि 80% पेट्रोल आहे. आणि आजच्या ज्या येणाऱ्या आपल्या गाड्या आहेत, म्हणजे इव्हन तुम्ही कार्स घ्या किंवा बाईक्स घ्या, या सगळ्या मोस्टली E20 कंप्लायंट आहेत. त्याच्यामुळे ह्या गाड्यांना जर तसा विचार केला तर काही सहसा प्रॉब्लेम E20मुळे होऊ शकत नाही. कारण की त्या हिशोबानेच त्या डिझाईन केलेल्या आहेत. त्यांचं इंजिनसुद्धा त्याप्रमाणे आहेत, फ्यूल टँकसुद्धा काही त्याचप्रमाणे आहेत. फक्त काही ठिकाणी काय होतं आहे की ज्या लोकांकडे जुन्या बाईक्स किंवा जुन्या कार्स आहेत, तर त्यांना थोडंसं रस्टिंगचा Uh-oh. वगैरे इश्यू, इव्हन मायलेज ड्रॉपचा इश्यू जाणवत आहे. ही गोष्ट पण तेवढीच सत्य आहे. बट तसं आत्ता जर तुम्ही गाडी घ्यायचा विचार करत असाल आणि जर E20 कार तुम्हाला मार्केटमध्ये, तर ऑब्व्हियसली E20च भेटणार आहे आणि फ्यूलसुद्धा E20 भेटत आहे. सो त्यामुळे E20च्या बाबतीत तर तुम्ही म्हणजे चिंता करायची गरज नाही. ते तुम्हाला आजही भेटत आहे, उद्याही भेटणार आहे. आता E20 हे काय आपलं भविष्य नसून हा आपला वर्तमान आहे. सो आता याच्या पुढे काय? तर आता सगळीकडे अशी चर्चा आहे की आता सगळीकडे म्हणजे तुम्ही भरपूर ठिकाणी आता सोशल मीडियावर वगैरे पाहिलं असेल की आता E85 फ्यूल लॉन्च झालेलं आहे. मिनिस्टर्सनी त्याचं अनाउन्समेंट केलं. इव्हन दिल्लीमध्ये एक पेट्रोल पंपसुद्धा उघडला, जिथे स्पेशली E85साठी एक डेडिकेटेड सेपरेट पंप आहे आणि तो फक्त तिथे त्या पंप स्टेशनवर, त्या एक सेपरेट मशीनवर फक्त E85 फ्यूल तुम्हाला भेटणार आहे. त्याचप्रमाणे त्याची तिथं ब्रँडिंग वगैरे केलेली आहे की फक्त दिस इज ओन्ली E85. सो आता E85 म्हणजे नक्की काय? तर E85 म्हणजे याच्यामध्ये 85% इथेनॉल आहे आणि फक्त 15% पेट्रोल आहे. आता हे जे फ्यूल आहे, तर हे फ्यूल तुम्ही तुमच्या जनरल जी आज गाडी तुम्ही घेत आहात किंवा जी गाडी तुम्हाला आता सध्या मार्केटमध्ये भेटत आहे, तर याच्यामध्ये तुम्ही हे फ्यूल वापरू शकत नाही. आता मी क्लिअरली सांगतोय तुम्हाला, हे फ्यूल फक्त लॉन्च झालंय, बट ह्या फ्यूलवर चालणारी गाडी अजून मार्केटमध्ये कुठेही नाही. रिसेंटली फक्त मारुती सुझुकीने त्यांची वॅगनार लॉन्च केली, जी की फ्लेक्स फ्यूलवर चालते असं त्यांचा दावा आहे. आणि फ्लेक्स फ्यूलवर चालणारी जी वॅगनार आहे, हिचं फक्त लॉन्चिंग झालेलं आहे. बट ती ऑफिशियली आजसुद्धा जर तुम्ही एखाद्या शोरूमला जाऊन विचारलं, तर तिथे तुम्हाला ती बघायलाही भेटणार नाही आणि ती अजून मार्केटमध्ये आलेली सुद्धा नाही आहे. त्याचं फक्त त्या पेट्रोलियम मिनिस्टरच्या उपस्थितीमध्ये फक्त त्याचं लॉन्चिंग झालं आहे. बाकी दुसरं-तिसरं काहीही नाही. इव्हन हिरो मोटरकॉर्पचे सुद्धा ज्या 2 टू व्हीलर्स येणार आहेत, ज्या की या फ्लेक्स व्हीलवर चालणार आहेत, त्यांचं सुद्धा लॉन्चिंग झालं, बट त्या अजूनही त्या गाड्या बाजारामध्ये कुठेही आलेल्या नाही आहे. या E85 मुळे अनेक लोक आज घाबरलेले आहेत आणि बरेच जण असे विचारत आहेत की आता E85 आलं आहे, तर मग आता काय होणार? बाकी काय 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 करायचं आता? काय नाही? आपल्या गाड्या खराब होणार का? मायलेज ड्रॉप होणार का? सो मी तुम्हाला क्लिअरली सांगतो, एकदम म्हणजे स्ट्रेट अवे सांगतोय तुम्हाला की E85 फ्युअल हे तुमच्या गाड्यांसाठी मुळात नाहीच आहे. ते स्पेशली डेडिकेटेड आहे फ्लेक्स फ्यूल कारसाठी आणि फ्लेक्स फ्यूल बाईकसाठी. आणि तुम्ही तुमच्या गाडीमध्ये जर
E85 हे जर फ्यूल टाकलं तर निश्चितपणे तुमची गाडी खराब होऊ शकते. बट तशी तुम्ही म्हणजे ती काळजी घ्या. तुम्ही नॉर्मल पेट्रोलला जे E20 मार्केटमध्ये भेटतंय तेच टाकायचं. E85 अजून सगळीकडे अवेलेबल व्हायला सुद्धा याला एक वेळ जाऊ द्यावा लागणार आहे. मी तर सांगतो तुम्हाला ऑलमोस्ट 6 महिने किंवा वर्षभर जाईल त्याच्यानंतर, कारण की एक अख्खी सप्लाय चेन त्यांना क्रिएट करावं लागते. डेडिकेटेड त्याचं स्टेशन, पंप स्टेशन त्याचं स्थापन करावं लागेल, त्याच्यावर तशी ब्रँडिंग करावं लागेल आणि त्याच्यानंतर मार्केटमध्ये ज्या फ्लेक्स फ्यूल्स कार किंवा फ्लेक्स फ्यूल बाईक्स आहेत त्या येऊ द्याव्या लागतील. त्याच्यानंतरच ह्या गोष्टीची अंमलबजावणी सुरू होऊ शकते. आता फ्लेक्स फ्यूल कार्स म्हणजे काय? तर फ्लेक्स फ्यूल कार्स म्हणजे इट इज रिअली फ्लेक्झिबल. एवढं फ्लेक्झिबल आहे की त्याच्यामध्ये तुम्ही E30 टाका किंवा E50, E60, इवन E85, इवन आता रिसेंटली गडकरीजींनी सांगितलं आहे की त्यांनी रिसेंटली असं एक साईन केलेलं आहे करार की ज्याच्यामध्ये आता कंपनीजला त्यांनी सांगितलं आहे की तुम्ही पूर्णपणे इथेनॉलवर चालणाऱ्या गाड्या बाजारात उतरा. त्याच्यामध्ये मारुती सुझुकी, टोयोटा, हुंडाई या सगळ्या कंपनीज आता फुल्ली ह्या फ्लेक्स फ्यूलवर, इवन म्हणजे फुल्ली इथेनॉलवर चालणाऱ्या गाड्या लवकरच बाजारामध्ये उतरवू शकतील. जवळपास एक 3 महिने किंवा जास्तीत जास्त 6 महिने, इवन ॲट दी मोस्ट 1 वर्षात ह्या गाड्या तुम्हाला रस्त्यावर आलेल्या दिसतील. सो अशा प्रकारे फ्लेक्स फ्यूल कार्स आणि फ्लेक्स फ्यूल बाईक्स म्हणजे क्लिअर विषय की त्याच्यामध्ये E30, E50, E60 किंवा पूर्णपणे इथेनॉल टाका, त्यांना काही अडचण नाही. त्यांचं कॅलिब्रेशन, त्यांचं इंजिन, त्यांचं स्पेक्स हे सगळं त्याप्रमाणे केलेलं असेल. आणि अजून एक गोष्ट आहे की आता जर का समजा उद्या जाऊन E85 म्हणजे फ्लेक्स फ्यूलच्या जर गाड्या बाजारामध्ये आल्या किंवा इवन फ्लेक्स फ्यूल सगळीकडे E85 जर तुम्हाला सगळीकडे भेटायला लागलं, तर अशा वेळेस जुन्या कार्स किंवा जुन्या बाईक्सचं काय होणार? तर त्याचं मी तुम्हाला क्लिअरली आन्सर सांगतो. जे सरकारने असे निर्देश दिलेले आहेत बऱ्याचशा कंपन्यांना की तुम्ही अशा केसमध्ये एखादी किट अशी लॉन्च करा. बिकॉज अनेक बाहेरच्या देशांमध्ये ब्राझील असू दे किंवा अजून काही इवन काही कंट्रीज आहेत अशा, की अशा ठिकाणी एक अशी किट अवेलेबल आहे मार्केटमध्ये की जी किट तुम्ही तुमच्या गाडीमध्ये लावून तुमच्या नॉर्मल E20 कारला तुम्ही E85 मध्ये कन्वर्ट करू शकता. त्याचा खर्च माझ्या अंदाजाने जर तुम्ही आफ्टर मार्केट जरी ह्या गोष्टी करायला गेल्या किंवा इवन कंपनीकडून जरी करायला गेले तर याला साधारणतः 80,000 ते ₹1,00,000 खर्च जाऊ शकतो. अशी कन्व्हर्जन किट मार्केटमध्ये अवेलेबल आहे बाहेरच्या देशांमध्ये. सो सरकारने ती गोष्टसुद्धा आपल्या इंडियामध्ये म्हणजे कंपनीजला तसं सांगितलेली आहे की तुम्ही अशी किट अवेलेबल करून द्या. जसं तुम्ही पेट्रोल कारमध्ये बाहेरून सुद्धा CNG लावून घेऊ शकता, इवन कंपनीसुद्धा CNG लावून देते. तर पुढे असं होऊ शकतं की जर का समजा पेट्रोल गाड्या ज्या जुन्या आज जर तुम्ही E20 गाडी जरी घेतली तर उद्या जाऊन तुम्हाला जर का समजा 1 वर्ष 1.5 वर्षात सगळीकडे E85 फ्यूल आलं आणि तुम्हाला जर वाटतंय की मला आता तेव्हा पण E20 तुम्हाला निश्चितपणे भेटेल. पण जर तुम्हाला वाटतंय की मला E85 फ्यूल टाकायचं आहे बिकॉज ऑब्व्हियसली ते प्राईसनी स्वस्त असणार आहे. सो मग त्या केसमध्ये तुम्ही ही किट लावू शकता. आता त्या किटची एक्झॅक्ट प्राईस काय राहील हे तर आता आपल्याला येणाऱ्या काळातच कळेल. पण बाहेरच्या प्राईसनुसार मी तुम्हाला ते अंदाजे त्याची किंमत सांगितलेली आहे. आणि एक ही गोष्ट पण तेवढीच सत्य आहे की ह्या किट जरी लावली आपण आणि हे सगळं जरी केलं तरी तुम्हाला E85 मध्ये तुमचा मायलेज ड्रॉप झालेलाच दिसेल. त्यामुळेच सरकारने या फ्यूलची किंमत कमी ठेवलेली आहे. आता याच्यानंतरचा जो मुद्दा आहे की सरकार हे सगळं का करत आहे? याच्यामागे नेमकी कारणं काय आहे? आता E85 आणताय, पुढे म्हणतील E30 आणायचं, E27 आणायचं. तर याच्यामागे नेमकी कारणं काय आहेत? सरकार हे कशासाठी करतंय? आता याची जर आपण म्हणजे इन डिटेल जर इन डेप्थ माहिती घेतली ना, आता हे बघा मी काय कोणतं इथं पॉलिटिकल भाष्य वगैरे करणार नाहीये. बट जी सत्य परिस्थिती आहे ही सांगणं तुम्हाला माझं कर्तव्य आहे. तर सरकार या गोष्टी का बरं आणत आहे? कारण की सगळ्यात पहिला मुद्दा याच्यामध्ये जो आहे तर तो म्हणजे भारत हा जगातला सगळ्यात मोठा क्रूड ऑइलचा इम्पोर्टर आहे. सो आपल्या देशातला खूप मोठ्या प्रमाणात पैसा हा बाहेर चाललेला आहे फक्त हे क्रूड ऑइल इम्पोर्ट करण्यामध्ये. दुसरी गोष्ट अशी आहे की जर आपण इथेनॉलवर चालणाऱ्या गाड्या आपल्या इथे जर आपण त्याला अप्लाय केलं आणि त्याच्यावर चालणाऱ्या गाड्या आपण घेतल्या आणि जर इथेनॉल आपण गाड्यांमध्ये टाकलं तर शेतकऱ्यांकडून जे ऊस खरेदी असू दे किंवा मका खरेदी असू दे ज्याच्यापासून इथेनॉल तयार होतं त्या सगळ्या गोष्टी आपल्या इथेच तयार होतात आणि आपण त्याला लोकलीच प्रोड्यूस करून आपण त्याच्यातून जास्त फायदा मिळवू शकतो. तिसरी गोष्ट अशी आहे की भारताचं इम्पोर्ट बिल हे खूप मोठ्या प्रमाणात आहे. म्हणजे एक्सपोर्ट आणि इम्पोर्टचा जर आपण जो रेशो बघितला तर त्यामुळे सुद्धा ह्या गोष्टीमध्ये सरकारला विचार करावा लागत आहे आणि त्याचमुळे जे आपलं लोकल आपण जे प्रोड्यूस करू शकतो सो ते आहे इथेनॉल. सो त्यामुळे आता ह्या गोष्टीचं अवलंबन होत आहे. आता सगळ्यात महत्त्वाचा प्रश्न आहे की आता ज्यांना गाडी घ्यायची आहे त्यांनी काय करायचं? त्यांनी थांबलं पाहिजे का मग त्यांनी नवीन गाडी घेतली पाहिजे? तर मी मित्रांनो तुम्हाला या ठिकाणी क्लिअरली सांगतो, तुम्हाला बिलकुल घाबरून जायची गरज नाही आहे. बिनधास्त तुम्ही आज जर गाडी घ्यायचा विचार करत असाल, तुम्हाला जर गरज असेल गाडीची आज घेणं,
तर तुम्ही निश्चितपणे तुम्ही ती गाडी घ्या. कारण की एका रात्रीत काय सगळ्या पेट्रोल कार, एक तर भारतामध्ये एवढ्या मोठ्या प्रमाणात पेट्रोल कार्स आहेत, तर एका रात्रीत ते काय सगळ्या निरुपयोगी सरकार ठरवू शकत नाही. जसं तुम्ही पाहिलं, आपण BS4 पासून BX6 पर्यंत आपल्याला यायला किती वेळ लागला. तर आता E20 पासून E85चा प्रवास हा खूप मोठा आहे आणि त्याच्यामध्ये खूप वर्ष म्हणजे जाऊ द्यावं लागणार. निअरली 2 वर्ष 3 वर्षसुद्धा जाऊ शकतात. पण याचा अर्थ हा नाही की तुमच्या जुन्या कार्सवर त्याचा काही परिणाम होईल. निश्चितपणे नाही. तुम्हाला मार्केटमध्ये पुढे सुद्धा E20 फ्यूल भेटेल. इव्हन काही प्रमाणात पुढे जाऊन E30 येऊ शकतं. बट E20 फ्यूल तर तुम्हाला भेटणारच आहे आणि त्या आजच्या, जर तुम्ही आज जी गाडी घेणार आहात ती तुमची E20 कंप्लायंटच असेल. आणि आता एक दुसरा मुद्दा याच्यामध्ये असा, जसं की मी आत्ता तुम्हाला बोललो की E30 सुद्धा पुढे येऊ शकतं. बिकॉज काय झालंय, सोशल मीडियावर अनेक ठिकाणी पोस्ट व्हायरल होत आहेत आणि अनेक लोकांनी सुद्धा याविषयी प्रश्न उपस्थित केलेले आहेत की पुढे E27 किंवा E30 येऊ शकतं का. तर मित्रांनो, असं म्हणजे त्या बाबतीत एवढी खात्री अजून मिळालेली नाही आहे. पण निश्चितपणे काही म्हणजे जवळपास एक 6 महिने किंवा एक वर्षभरानंतर E30 सुद्धा येऊ शकतं. बट सरकारचं आता असं एम आहे की म्हणजे सरकार ह्याविषयी जास्त बोलत नाही की आता E27 किंवा E30 आणायचं. सरकार डायरेक्ट म्हणत आहे आता E85, त्याच्यानंतर फुल्ली इथेनॉलवर चालणाऱ्या गाड्या. सो माझा अंदाज असा आहे की आता पुढे E30 पेक्षा पण सरकारचा फोकस जास्त हा E85 वर असेल. जरी पुढे मार्केटमध्ये E30 आलं तरी तुम्हाला घाबरून जायची काही गरज नाही. कारण की आजच्या ज्या गाड्या आपल्या आहेत ह्या त्या हिशोबानेच डिझाईन केलेल्या आहेत. बिकॉज कार कंपनीजला ऑलरेडी पुढचं जजमेंट असतं की पुढे कोणतं फ्यूल येऊ शकतं आणि त्याच्यामध्ये कसं कारला डिझाईन करायचं, कसं त्याचं म्हणजे जे फ्यूलचं सिस्टम आहे हे कशा पद्धतीने द्यायचं. सो त्यामुळे जर तुम्ही आज गाडी घ्यायचा विचार करत असाल, पुढे E30 पण येऊ द्या, काही काळजी करायची गरज नाही आहे. तुम्ही बिंदास गाडी घेऊ शकता, त्याबाबतीत काही अडचण नाही. फक्त E85 पर्यंत जर तुम्हाला जायचं असेल तर ते फ्यूल तुमच्या कारसाठी नाही आहे. आता एक दुसरा प्रश्न मला बरेच म्हणजे प्रश्नांच्या ह्याच्यात असा पण आलेला आहे की E85 फ्यूल जर उद्या मार्केटमध्ये आलं तर ते स्वस्त असेल का? तर हो, निश्चितपणे ते स्वस्त असणार आहे. म्हणजे आता जे त्याच्या प्राइजेस रिव्हील झाले, आज जर आपल्याकडे पेट्रोल ₹110 ₹115 असेल, तर त्याच वेळेला याची किंमत E85ची जी किंमत आहे ती ₹80 ते ₹85 राहील. बट त्याचा सहसा तुम्हाला फायदा होणार नाही असं मला वाटतं. कारण की तुम्हाला E85चं जेव्हा तुम्ही फ्यूल गाडीमध्ये टाकतात, सो त्याच्यामध्ये तुमचा ऑब्व्हियसली मायलेज ड्रॉप होतो आणि त्याच गोष्टीमुळे सरकारने त्याची किंमत कमी ठेवलेली. आता पुढचा प्रश्न काय येतो अजून एक, की आता म्हणजे आपल्या इथे इन्फ्रास्ट्रक्चर तसं डेव्हलप झालं आहे का E30च्या हिशोबाने? आता मी तुम्हाला जसं की आधी पण बोललो, की E85चं पेट्रोल पंप फक्त पूर्ण भारतामध्ये एकच ठिकाणी लॉन्च झालेलं आहे आणि त्याचंच फक्त ओपनिंग झालेलं आहे. अजून ते कुठेही आलेलं नाही. म्हणजे इव्हन जर आपण महाराष्ट्रामध्ये चेक केलं, तर महाराष्ट्रामध्ये कुठेही अजूनसुद्धा E85चं पेट्रोल पंप आलेलं सुद्धा नाही आहे. आणि ही म्हणजे ही सप्लाय चेन किंवा हे जे इन्फ्रास्ट्रक्चर आहे, हे डेव्हलप व्हायला अजून खूप काळ लागणार आहे. म्हणजे तुम्ही आजच त्या गोष्टीविषयी असं पॅनिक वगैरे होऊन एवढं टेन्शन घ्यायची गरज नाही. तुम्ही आज जर पेट्रोल कार घ्यायचा विचार करत असाल ना, तर बिंदास घेऊन टाका. आणि हां, मी एक महत्त्वाचं सांगतो तुम्हाला, की जर का मी जे तुम्हाला म्हणतोय, की तुम्हाला जर आज गाडी घ्यायची असेल तर तुम्ही घ्या. ह्याच्यामध्ये एक मेन क्रायटेरिया लक्षात घ्या. जर तुम्हाला आज गरज असेल, भले ते टू व्हीलर असो किंवा फोर व्हीलर असो, पेट्रोलमध्ये जर तुम्हाला आज घ्यायची गरज असेल, तुम्हाला आज त्या गोष्टीचं म्हणजे जर इच्छा असेल किंवा वाटत असेल, की नाही यार मी बरेच वर्ष झाले मी गाडी बदलली नाही किंवा माझ्याकडे आता गाडी नाही, मी फर्स्ट टाईम बाहेर आहे, मला घ्यायची आहे. मी एवढं अजून 6 महिने किंवा वर्ष, दीड वर्ष मी नाही थांबू शकत. त्या केसमध्ये तुम्हाला घ्या म्हणतोय. बट जर आज तुमच्याकडे एखादी चांगली पेट्रोल कार असेल आणि जर का समजा तुम्ही थांबू शकत असाल, म्हणजे नाही जरी घेतली तर काही फरक ॲज सच पडत नाही. तर त्या केसमध्ये निश्चितपणे तुम्ही थांबलं पाहिजे. केव्हापर्यंत थांबलं पाहिजे? जोपर्यंत फ्लेक्स फ्यूल कार्स लॉन्च होत नाही. आता ज्यावेळेला भारतामध्ये फ्लेक्स फ्यूल कार्स लॉन्च होतील, त्यावेळेला निश्चितपणे आपण पण त्याच्यावरती डिटेल अभ्यास करून मी तुम्हाला त्याविषयी सुद्धा माहिती देईल. त्यामुळे आपल्या चॅनलला सुद्धा नक्की सबस्क्राईब करून ठेवा. बेल नोटिफिकेशन सुद्धा क्लिक करा. बिकॉज माझं एक आहे, की मी तुम्हाला प्रॅक्टिकल आणि इन डिटेल माहिती सिंपल मराठी भाषेत देतो. सो त्यामुळे माझं एक सजेशन राहील, जर म्हणजे तुम्हाला गरज नसेल तर नका घेऊ. पुढे ज्या फ्लेक्स फ्यूल कार येतील तोपर्यंत फक्त थांबा. एकदा का त्या गाड्या मार्केटमध्ये आल्या, त्याचा आपण रिसर्च केला, त्याची स्टडी केली आणि त्याच्यानंतर आपल्याला काय रेशो पडतोय, म्हणजे त्या इथेनॉलचा काय रेट आहे, त्याच्यानंतर आपल्याला मायलेज काय भेटतोय, ह्या सगळ्या गोष्टींचा आपला अभ्यास झाला ना, की त्याच्यानंतर तुम्ही बिंदास तुम्ही फ्लेक्स फ्यूल कारसुद्धा घेऊ शकता. कारण की सरकार ज्या गोष्टी आणतंय ह्या पुढे जाऊन आपल्या फायद्याच्या असू शकतात. म्हणजे आजच उगाच आपण नावं ठेवायची आणि उगाच आपण गोष्टीला बदनाम करायचं असं न करता, आपण थोडंसं एक त्याच्यामध्ये जर धैर्य दाखवलं आणि म्हणजे एक थोडीशी सबुरी दाखवली, तर आपला निश्चितपणे पुढे जाऊन फायदा होऊ शकतो. सो याच्यावर आता तुम्ही तुमची सुद्धा प्रतिक्रिया मला सांगा, की तुम्हाला जर का समजा आज गाडी घेणं गरजेचं वाटतं का? म्हणजे तुम्ही जर गाडी घ्यायचा विचार करत आहात का? मग गाडी घेतली पाहिजे का नाही? तुमचं सुद्धा याविषयीचं काय मत आहे? किंवा तुमचे याविषयी काही प्रश्न जरी असतील, तर ते सुद्धा तुम्ही मला कमेंट बॉक्समध्ये नक्की विचारा. तुमच्या प्रत्येक प्रश्नाचं उत्तर मी देईल. इव्हन जर का समजा तुम्ही ह्या बाबतीत सुद्धा कन्फ्युजन असेल परत तुम्हाला, की आता पुढे जाऊन पेट्रोलचं असं होऊ शकतं, तर आम्ही पेट्रोल घेऊ का CNG घेऊ का मग डिझेल घेऊ का मग EV घेऊ?
असं जर तुमच्या मनामध्ये कुठलाही डाऊट असेल ना या विषयीचा, तुम्ही मला बिंदास कमेंट करून विचारू शकता. तुमच्या प्रत्येक कमेंटचं उत्तर देणार मी. सो आता आपण आपल्या फायनल वर्डिक्टकडे येऊया. तर जसं की आता तुम्हाला मी याच्यामध्ये पूर्ण माहिती दिलीच. आज आपल्याकडे E20 चालू आहे, पुढे E85 येणार आहे, E30, E27 याच्या बाबतीत अजूनही जास्त काही त्याच्यामध्ये चर्चा अजून झालेली नाही आहे. सो त्यामुळे जर तुम्ही आज पेट्रोल गाडी घ्यायचा विचार करत असाल तर बिलकुल न घाबरता तुम्ही ती गाडी घेऊ शकता. पण जर तुम्हाला शक्य असेल थांबणं तर तुम्ही थांबलं तर नक्की चांगला पर्याय ठरू शकतो. कारण की फ्युचरमध्ये फ्लेक्स फ्यूल कार्स येणार आहेत आणि आता काय होतं, सोशल मीडियावर खूप जास्त अफवा पसरवल्या जात आहेत. असं होणार, तसं होणार, गाडीमध्ये प्रॉब्लेम होणार, गाड्या बंद पडणार, त्याच्यानंतर तुमची गाडी, तुमचा पैसा वाया जाणार, तुमचं सगळ्यात मोठं डेड इन्व्हेस्टमेंट ठरू शकते. सो असं काहीही टेन्शन घेऊ नका. तर प्रत्येकाचं आपापलं वेगवेगळं मत असू शकतं. ही जी मी तुम्हाला माहिती दिली याचा तुम्ही इन डेप्थ अभ्यास करा पाहिजे तर. आणि तुमच्या ह्या विषयीच्या काय प्रतिक्रिया हे मला कमेंटमध्ये नक्की कळवा. त्याचबरोबर जर व्हिडिओ तुम्हाला जर आवडला असेल आणि तुम्हाला जर व्हिडिओ माहितीपूर्ण वाटला असेल तर नक्की तुम्ही लाईक करा. इव्हन तुमचे जे फ्रेंड सर्कल आहेत, तुमचे फॅमिली आहेत, त्यांच्यासोबत सुद्धा हा व्हिडिओ नक्की शेअर करा. चॅनलला नक्की सबस्क्राईब करा, बेल नोटिफिकेशनचं बटन क्लिक करा. व्हिडिओ पूर्ण बघितल्याबद्दल खूप खूप धन्यवाद. थँक्यू सो मच. भेटूया लवकरच पुढच्या व्हिडिओमध्ये.